हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट ह्या विषयावरील MCQs आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया. पहिला, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत 20 एप्रिल, 5 जून, 16 सप्टेंबर की 1 डिसेंबर. आणि याचं अचूक उत्तर आहे 5 जून. ओझोन थराच्या संरक्षणासाठी कोणता प्रोटोकॉल प्रसिद्ध आहे? क्योटो प्रोटोकॉल, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, पॅरिस प्रोटोकॉल किंवा पॅरिस करार की स्टॉकहोम करार. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. कार्बन डायऑक्साईड हा कोणत्या प्रकारचा वायू आहे? हरितगृह वायू, ओझोन वायू, प्रदूषक वायू की नायट्रोजन वायू. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हरितगृह वायू. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? पर्यावरणाचा नाश करून विकास, बी, भावी पिढ्यांची गरज लक्षात घेऊन विकास, सी, केवळ औद्योगिक विकास की डी, केवळ आर्थिक विकास. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भावी पिढ्यांची गरज लक्षात घेऊन विकास. प्रश्न 5 आहे, चिपको आंदोलन कोणत्या गोष्टीसाठी झाले होते? वनोत्पादनासाठी, वृक्षतोड थांबवण्यासाठी, पाणी वाचवण्यासाठी की प्रदूषण नियंत्रणासाठी. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वृक्षतोड थांबवण्यासाठी. पॅरिस करार कोणत्या विषयाशी संबंधित आहे? जैवविविधता, हवामान बदल, ओझोन संरक्षण की पाण्याचे प्रदूषण. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हवामान बदल. प्रश्न 7, ओझोन थराचा ऱ्हास मुख्यतः कोणत्या वायूमुळे होतो? आणि पर्याय आहेत ए, मिथेन, बी, CFC म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन, सी, कार्बन मोनॉक्साईड की डी, नायट्रोजन डायऑक्साईड. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, CFC म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन. प्रश्न क्रमांक 8, सायलेंट व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, केरळ, हिमाचल प्रदेश की उत्तराखंड. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ. UNEPचे मुख्यालय कोठे आहे? आणि पर्याय आहेत पॅरिस, नैरोबी, जिनिव्हा की न्यूयॉर्क. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, नैरोबी. प्रश्न क्रमांक 10, IPCC म्हणजे काय? इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज की इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. पर्याय सी, इंटरनॅशनल प्रोग्राम फॉर क्लायमेट केअर की पर्याय क्रमांक डी, इंडियन पॅनल फॉर क्लायमेट चेंज. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. प्रश्न क्रमांक 11, पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय आहेत 22 एप्रिल, 5 जून, 16 सप्टेंबर की 1 ऑक्टोबर. आणि अचूक उत्तर आहे 22 एप्रिल, पृथ्वी दिन म्हणजेच वसुंधरा दिवस. प्रश्न क्रमांक 12, जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेला सुंदरवन कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम की ओडिशा. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम बंगाल. क्योटो प्रोटोकॉल कोणत्या विषयाशी संबंधित आहे? ओझोन संरक्षण, हरितगृह वायू कमी करणे, समुद्र संवर्धन की जंगल संवर्धन. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हरितगृह वायू कमी करणे. प्रश्न क्रमांक 14, हरित क्रांतीत मुख्यतः कोणत्या पिकावर भर देण्यात आला? गहू आणि तांदूळ, ऊस व कापूस, मका व ज्वारी की डाळी व तेलबिया. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, गहू व तांदूळ. ब्ल्यू बेबी सिंड्रोम कोणत्या कारणामुळे होतो? पाण्यात जास्त नायट्रेट्स असल्यामुळे, हवेतील कार्बन मोनॉक्साईडमुळे, आहारातील फॉस्फरसमुळे की ओझोनच्या अभावामुळे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पाण्यात जास्त नायट्रेट्स असल्यामुळे ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा आजार होतो. कार्बन क्रेडिट संकल्पना कोणत्या गोष्टीशी निगडीत आहे? हवामान बदल नियंत्रण, पाण्याचे संवर्धन, जंगल संवर्धन की जैवविविधता संरक्षण. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हवामान बदल नियंत्रण. प्रश्न क्रमांक 17, सायलेंट स्प्रिंग हे पुस्तक कोणाचे आहे? रेचल कार्सन, महात्मा गांधी, वंदन शिवा की नॉर्मन बोरलॉग. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रेचल कार्सन यांचं सायलेंट स्प्रिंग हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 18, जागतिक हवामान बदल परिषद कोणत्या संस्थेच्या अंतर्गत आयोजित केली जाते? युनेस्को, UNFCCC, WHO की UNEP. आणि याचं अचूक उत्तर आहे UNFCCC. प्रश्न क्रमांक 19, जैवविविधता अधिवेशन CBD कुठे स्वीकृत झाले? रिओ दी जानेरो, पॅरिस, नैरोबी की टोकियो. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रिओ दी जानेरो. मृदा अपरदन रोखण्यासाठी सर्वात योग्य उपाय कोणता? सिंचन वाढवणे, वृक्षारोपण, खतांचा वापर की औद्योगिक विकास. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, वृक्षारोपण. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.